शिंदेच्या नेत्यांची फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती गर्दी पाहायला मिळते। दादा भुसे, शंभूराज देसाई, नीलम गोरे हे सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री पदावरून शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सध्या दावे प्रतिदावे पाहायला मिळत आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती आज गर्दी पाहायला मिळते। यामध्ये दादा भुसे, शंभूराज देसाई, नीलम गोरे हे सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री पदावरून शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दावे प्रतिदावे केले जातात। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, शिंदेच्या शिवसेनेकडून देखील मुख्यमंत्री पदावर दावा केला जातोय, तर भाजपचे नेते म्हणतात सर्वात मोठा पक्ष आमचा आहे, त्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होणार। या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आता शिंदेच्या शिवसेनेचे अनेक नेते हे सागर बंगल्यावर पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। अगदी बरोबर आहे प्रथमेश। कालपासूनच खरं तर मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळालेली आहे। शिंदे गटाकडून सांगितलं जातंय की एकनाथ शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्री होतील, तर दुसरीकडे भाजपचे नेते देखील दावा करतायत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील। आता शिंदे गटाकडून होम हवन देखील करण्यात आलेले आहेत आणि आता जर बघितलं असेल तर शिंदे गटाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आलेले आहेत। दादा भुसे असतील, नीलम गोरे असतील, शंभूराज देसाई असतील, ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना आता शिंदे त्या शिवसेनेचे प्रमुख नेते जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी इथे आलेले आहेत। त्यामुळे दिल्लीमध्ये खरं तर हा निर्णय होणार आहे मुख्यमंत्री कोण असेल, मात्र त्याआधी ह्या भेटीगाठी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्की सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।